बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा तुमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. पहिला चेंडू यॉर्क टाईपचा चेंडू होता. मनगडे जान आहे, फक्त ग्लान्स केला चेंडूला. एकदा वर्जित केली जाते. श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. शैवी 26 चे समर्थक खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्या साईडला आपण पाहतोय बारके 11 सर्व प्रत्येक संघाचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे तमाम क्रिकेट रसिक जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून ऐकत असतील, पाहत असतील, त्यांना सुद्धा आमच्याकडून कमेंट्री बॉक्स मधून नमस्कार. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 1. यावेळेला मात्र स्वीप करण्याच्या प्रयत्नात ब्रँडन मॅकलमची आठवण करून दिली होती एका क्षणाला. आणि खास करून टेनिस क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने स्ट्रोक जर आपण पाहिले तर मिस्टर कृष्णा सातपुते च्या बॅटमधून जास्तीत जास्त पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम कुराडचा खेळाडू आपण पाहतोय. त्याच्या नावावर अनेक शतकं आपल्याला पाहायला मिळाली. 25 शतकं गेल्या वर्षात MPL मध्ये आला होता सेलिब्रिटी म्हणून आणि त्याचा मात्र गौगवा केला गेला. त्यावेळेला आपण पाहतो वाईटचा इशारा येताना धावसंख्येत भर. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ झालाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरत मोरे आहेत. मुकुल सोनार सुद्धा थोड्याच वेळात त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी. थोडंसं परिवर्तन कालच्या दिवसापासून पहिल्या मॅच नंतर थोडंसं परिवर्तन केलं, कारण पंचांनी ताकीद दिली होती की अशा पद्धतीने तुला चेंडू हाताळणं बंधनकारक राहील. आणि त्यासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की थोडंसं चेंज ऑफ पेस. स्वीप करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा पॅडला जाऊन चेंडू थोडंसं बॅटची एज एकदा वर्जित केली जाते. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 5 या धावसंख्येवर 4 चेंडूंचा खेळ झालाय. आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. यावेळेला पाहिलं थोडंसं मात्र संदेश याला चेंडू चुकवून चेंडू सीमारेषा पलीकडे +4. थँक्यू विजय. 4 चेंडू आणि 10 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावर. यावेळेला सिद्धू अप्रतिम चांगल्या प्रकारचं ज्या पद्धतीने म्हटलं जातं की कल्ले के द्वारे मोड दिया इस गेंद को. आणि त्या पद्धतीने आपण पाहतो मनगडे जान आहे या खेळाडूकडे. अशा पद्धतीने सिद्धू पाहायला मिळतोय. धावसंख्या 11. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एका एंडने आपण पाहतोय यावेळेला आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पापणी लावते तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. व्हेरी गुड फिल्डिंग. एकाच क्षणाला आपण पाहिलं 2 गोष्टी घडल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. एका क्षणाला तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार असं म्हटलेलं आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं खूप गरजेचं आहे क्रिकेटच्या माध्यमातून. आणि त्याचंच प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. आणि तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळाली. तिसरा जो सामना असेल अष्टविनायक वर्सेस तेजस 11. दोन्ही संघाचे मात्र कर्णधारांनी प्लेइंग 11ची लिस्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सबमिट करा. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. शैवी 26 आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. बॉलर्स नेम प्लीज. मंसुरी. थँक्यू सो मच. धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 रन. 13 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. गोलंदाज मंसुरी. शॉर्ट प्लेन चेंडू तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. क्विकली फेकी. क्या बात आहे. अप्रतिम. एकाच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट केला चेंडूला. व्हेरी गुड फिल्डिंग. थँक्यू सूरज. अप्रतिम ज्याने फेकी केली आणि अप्रतिम तेवढ्याच चांगल्या ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करून मात्र चेंडू जलद गतीने फेकणं कठीण असतं. ज्या पद्धतीने रवींद्र जडेजा सर मात्र जर आपण पाहिलं तर नक्कीच त्याच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट मध्ये फेकणं त्याच्याकडून शिकणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने विराट कोहली आपण पाहतो अप्रतिम हे खेळाडू मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने भारतीय संघामध्ये जर आपण पाहिलं तर रॉबिन सिंग होता, युवराज सिंग आपल्याला पाहायला मिळाला, मोहम्मद कैफ पाहायला मिळाला आणि खास करून एकनाथ सोलकर या खेळाडूला कोणच विसरणार नाही. यावेळेला अप्रतिम स्क्वेअर कट इंटू द गॅप मध्ये. तेवढंच मात्र आउटफील्ड स्लो पाहायला मिळाली. जर आउटफील्ड फास्ट असती तर कदाचित अमान स्पोर्ट्स जो आपण गणेश मित्र मंडळ ट्रस्टचा बॅनर याला मात्र चेंडू आदळला गेला असता.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 14 धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ झालाय. ऍब्सोल्युटली सुपर मॅच, काटेकी टक्कर होईल यात काही शंका नाहीये. कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो, अप्रतिम हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून सुरुवात झालाय. अब तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 14, 14 धावा. यावेळेला थोडंसं सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न, तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. पण जेवढ्या धावा मात्र तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये रोखू शकतील तेवढा दबाव मात्र प्रतिस्पर्धी संघावर आपोआप वाढताना पाहायला मिळेल. म्हणून क्षेत्ररक्षक खूप महत्वपूर्ण आहे. आणि दोन्ही संघ मात्र 2-2 मॅचेस जिंकलेले आहेत. इथे मात्र थोडंसं वर्चस्व कोणता संघ मात्र पुढे येताना पाहायला मिळेल. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने बॅकफुटला जाऊन मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. नॉट आउट करार दिला जातोय. एक धाव निश्चित स्वरूपात मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 16 धावा. 4 चेंडूंचा खेळ झाला. षटक क्रमांक 2. प्रथम फलंदाजी करताना बारके 11 हा संघ पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला शैवी 26 ऑन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय. मनसुरी टू यावेळेला फलंदाज आपण पाहतोय संजय सँडी. अप्रतिम तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ही ताकद मात्र क्षमता पाहायला मिळते खेळाडूंकडून. शैवी 26 स्वप्नील त्या ठिकाणी मात्र तैनात होता. नजर मात्र या ठिकाणी शाप पाहायला मिळते. स्वप्नील जबरदस्त आपण पाहतोय क्षेत्ररक्षण. 17 धावा स्कोरबोर्डवर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 17 धावसंख्येवर पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतात. बारके 11 वर्सेस शैवी 26 चंदनसार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली शॉर्ट थर्ड मॅन पाहायला मिळते. त्यानंतर कव्हर पॉइंट आहे. मिड ऑफ, त्यानंतर लॉंग ऑफ. यावेळेला फुलटॉस चेंडू कन्वर्ट केला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एकदा वर्जित केली जाते. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते. जे रॅकवर बसले असतील त्यांना विनंती करेन कोणी रॅकवर बसू नका. सावधानपूर्वक कृपया करून नम्र निवेदन असेल आपल्यासाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 18 धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 आपण पाहिले. 2 षटकांचा खेळ झाला. तत्पूर्वी मात्र चौकार आला नव्हता, परंतु या ठिकाणी 18 धावा 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. तत्पूर्वी आपण पाहतोय या ठिकाणी Tattoo on her back, loving the way she work it. Body moving like she's dancing in the circus. Back forth, up down when she jerk it. Put the thing on, now watch her murder it. थँक्यू स्वप्नील. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 18 धावसंख्येवर आजचं जर आपण पाहिलं तर सौरभ व गोलंदाजी मार्कवर. कालपासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. चांगली संकल्पना, चांगल्या एकंदरीत विचारसरणी अब्दुल अंकर आणि त्यांच्या परिपूर्ण टीमने. सोनू शर्मा आपण पाहतो ज्यांची नावं घेतली. शैलू, अशा पद्धतीने आपण पाहतो भरपूर आहेत. या ठिकाणी आपण पाहतो नारको साहेब पाहायला मिळतात. गणेश पाहायला मिळतोय. सर्व एंटायर टीम अमन स्पोर्टची पाहायला मिळते. या वेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि प्रेक्षकांमध्ये, आमच्या मायबाप प्रेक्षकांमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. यस डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. विरार प्रीमियर लीग 2018 पालघर जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा, वसई तालुक्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आज मात्र या स्पर्धेने एक पहिल्याच सीझन मध्ये एक जबरदस्त झेप घेतले. फाउंडेशन खूप चांगल्या प्रकारचं उभारलंय आणि छोटं रोपटं मात्र लावलेलं आहे. आणि जीवदानी चरणी प्रार्थना असंच हे रोपटं मात्र वटवृक्षाप्रमाणे वाढत जावं हीच जीवदानी चरणी प्रार्थना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहतोय 19 यस इज गॉन. वैभव याच्या खेळीला पूर्ण विराम. मॅग्निफिसंट बॉलिंग, सुपर डिलिव्हरी, अमेझिंग बॉलिंग. यस इज गॉन.
थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 3-2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 या धावसंख्येवर. फलंदाज जितू, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जितू एका एंडने तर एका एंडने सँडी. पाहायचं कोणत्या पद्धतीने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. फक्त तुमच्याकडे आता 4 मिनिटं राहिलेली आहेत. लक्षात घ्या 10 चेंडू फेकण्यासाठी. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ डिलिव्हरी. हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय I murder not the bed. When time the bad man pushing me turn neck. The girl she a ball rip off the bed head. I catch it to a nail there. व्हेरी गुड बॉलिंग. विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 19 या वेळेला तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. ए मेरे बायात का केलं असं दर्शवतो मनसुरी. अप्रतिम क्षेत्ररक्षण पहा. उत्स्फूर्त तेवढा जोश पाहायला मिळतो. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. नेक्स्ट टीम अष्टविनायक वर्सेस तेजस 11. अप्रतिम गुड बॉलिंग. सुपर डिलिव्हरी. क्या बात है सौरभ. थँक्यू. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विकेट टेकर गोलंदाज. धावांची गती ठप्प राहते. यावेळेला सिग्नल मिळत नाहीये. 19-20 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. दोन्ही संघ एकाच विभागातील चंदनसार विभागातील काटेकी टक्कर पाहायला मिळतात. मैत्रीपूर्ण संबंध आहेत. परंतु क्रिकेटच्या मैदानात आपण पाहतोय की एक जबरदस्त टक्कर. यावेळेला तेवढ्याच फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय अप्रतिम. व्हेरी गुड बॉलिंग. नक्कीच या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी यावेळेला आपण पाहतोय. बेस्ट बॉलिंग फिगर असेल या स्पर्धेमधल्या. आणि 21 धावा स्कोरबोर्डवर. 3 षटकांचा खेळ झालाय. 21 धावा, ज्याने मात्र 3 धावा देऊन 4 गडी बाद केले. सौरभ मॅग्निफिसंट बॉलिंग. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मनीष गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. राहुल आदवडे एक जबरदस्त खेळाडू आहे. अपकमिंग क्रिकेटर पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 21 रन. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कारण हा उत्स्फूर्त आपल्याला पाहायला मिळतोय. जोश आहे, उत्साह आहे, कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळतोय. कारण क्रिकेटच्या मैदानात कॉन्फिडन्स लेवल असावा, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स कधीच नसावा. आणि ते मात्र शेवी 26 चंदनसारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिम. धावसंख्या 22. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर यावेळेला पाहायला मिळालेला चेंडू मात्र आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी चेंडू मात्र या ठिकाणी धाडला गेला. यस इज गॉन. थँक्यू स्वप्नील. 6 गडी बाद. धावांची गती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बारके 11 या संघाची 22 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले 2. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष आपल्या गोलंदाजी मार्कवर. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय. स्वीप केला जातो. यावेळेला एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. स्टेप आउट झाला होता आणि त्याच्याच मात्र सोनू शर्मा यांची कुठलेही मात्र या ठिकाणी धाव येणार नाहीये. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी डॉटच्या पद्धतीने पाहायला मिळेल. कारण सोनू शर्मा चाणक्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. आणि धावांची गती मात्र या ठिकाणी 22 या धावसंख्येवर. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट केला जातोय. एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 23 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना बारके 11 हा संघ. यावेळेला पाहिलं न्यायालय पंचांकडे दाद नॉट आउट करार दिला जातोय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यावेळेला हात
स्टंपला आदळला गेला आणि त्यानंतर चेंडू मात्र या ठिकाणी थोडासा हवेत होता आणि त्याचंच कारण खालिद बाय यांनी मात्र नॉट आउट करा दिला. 5 चेंडूंचा खेळ, धावांची गती जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल अष्टविनायक वर्सेस तेजस 11. यावेळेला मात्र 1 बाउंड चौकार. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. VPL चौकार. We want information. चार षटकांचा खेळ झालाय. चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. 4 षटक समाप्ती अखेर 28 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या मित्रांनो क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण दडपण. मात्र एन्जॉय करा क्रिकेटला, तरच तुम्हाला त्याचा स्वाद मिळेल. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम्प्लीट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता कधीच करीत बसू नका मित्रांनो. अगोदरच चिंता करीत बसलात तर नक्कीच या ठिकाणी चला घाई करा. चला 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लगेच वेळ न दवडताना. 28 धावा स्कोरबोर्डवर. टॉस या ठिकाणी केला जातोय 2 संघांमध्ये. तेजस 11 वर्सेस अष्टविनायक. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अब्दुल अंकल यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. अष्टविनायक संघ लगेच आमच्यापर्यंत निर्णय कळवा वेळ न दवडताना. आणि तुमची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत लगेच येऊ द्या. या 4 षटकांच्या अगोदर तेजस 11 आणि अष्टविनायक या 2 संघांची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. कारण आज युट्यूबच्या माध्यमातून VPL विरार प्रीमियर लीग पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण 195 देशांमध्ये मात्र ही स्पर्धा पोहोचते. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. 28 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि 29 धावांचं लक्ष समोर असेल. टाळ्यांच्या गजरात 20 जे आपण पाहतो शेवट 26. थँक्यू. 28 धावा पिण्या. मॅन फ्रॉम गोकिवडे. ऋत्विक 11 गोकिवडे संघातून बिलॉंग करतो. मिस्टर विजय जाधवचे छोटे बंधू. तर एका साईडला आपण पाहतोय मनीष. सिद्धू गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. इथे विकेट खूप महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. अँकर मात्र गोलंदाजी करावी लागेल. इथे अँकर इनिंग खेळावी लागेल. फलंदाजाला 7.25च्या सरासरीने खेळावं लागेल असं म्हटलं जातं. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. आणि ते मात्र तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कला कौशल्य दाखवण्याची, कसब दाखवण्याची ही संधी आहे. पाहायचं 29 धावांचं लक्ष समोर. सुपर मॅच, काटेकी टक्कर. 29 धावांचं लक्ष समोर. फुलटॉस चेंडू सुरेख पद्धतीने MS धोनी कॉपी बुक स्टाईल मात्र यावेळेला चेंडूला वळवला जातोय. डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव श्री गणेश होतोय पिण्याच्या बॅटमधून. शैवी 26 चंदनसार या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1. यावेळेला पाहायला न्याय इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र मिस करून चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता VPL चौकार. ब्रँडेड फटका. थँक्यू सर. धावसंख्या 5 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 5 धावा. मनीष अप्रतिम ट्रान्स पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र स्वतःवर तिरस्कार करत असेल. नोचा इशारा मात्र या ठिकाणी. 3ही पंच आहेत ऑन फील्ड. चांगली नजर करत स्टंपच्या थोडंसं लेवलला आपण पाहतोय. डायरेक्ट चेंडू मात्र आदळल्यानंतर हा नियम अंडरमचा पाहायला मिळतोय. 1 धावावरची 6 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. शिखर धवन कॉपी बुक स्टाईल, डेव्हिड वॉर्नर स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. एकदा येते. धावसंख्या 1 पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर पिण्या कालचा मॅन ऑफ द मॅचचा अगदा ठरला गेला होता. शेवी 26 यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेला टी शर्ट
यावेळेला आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात डबल माइंड मध्ये होता क्षेत्ररक्षक, कदाचित सॉफ्ट हँडने जर फेकी केली असती कदाचित फलंदाजाला बॅक टू द डगआउट मध्ये यावं लागलं असतं, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड नव्हतं. एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर अतुल आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत की 8 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. यावेळेला टॅप केला जातो चेंडूला, एकदा वर्जित केली जाईल. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते. ज्या पद्धतीने फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलेलं आहे, पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे. 29 धावांचं टार्गेट समोर असताना 9 धावा फलकावर लागल्या जात आहेत. उलटा चेंडू व्यवस्थित मात्र कन्वर्ट करता आला नाही. एक धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरसावून एंड ऑफ द ओव्हर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 रन. 10 धावा कुठलाही गडी बाद न होताना पाहायला मिळते. छोटंसं ब्रेक घेऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाइम. स्वप्नील एक सेकंड. तर 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये 19 धावा. 6.33च्या सरासरीने खेळावं लागेल. तमाम क्रिकेट रसिकांचा, आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांचा पुन्हा एकदा आम्ही या मनवेलपाडाच्या या मैदानात हार्दिक स्वागत करीत आहोत. बहुजन विकास आघाडी अमान स्पोर्ट्स आयोजित क्रिकेटचा महासंग्राम VRR प्रीमियर लीग 2018चा हा देदीप्यमान सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना अप्रतिम ऑन साईडला सिद्धू अगोदरच मात्र या ठिकाणी थोडीशी घाई करतोय. एक धाव अर्जित केली जाईल आणि धावसंख्या जर आपण पाहिली सुरळीत मात्र या ठिकाणी धावसंख्या उभारताना पाहायला मिळत आहे. जी संत गतीने सुरुवात न म्हणताना जलद गतीने सुरुवात होते. शैवी 26 चंदनसार या संघाची विकेटच्या शोधामध्ये आहेत गोलंदाज, परंतु विकेट मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. त्याचं कारण चिकाटी प्लेयर, दोन्ही फलंदाज मात्र चिकाटीने या ठिकाणी तग लावून राहण्याचा प्रयत्न करतायत. खेळपट्टीचा आनंद घेत आहेत आणि जणू काही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडले असं मात्र दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अप्रतिम थोडंसं फक्त या ठिकाणी दिशा दिली जाते. एक धाव अर्जित केली जाईल. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या 12 या धावसंख्येवर पोहोचली जाते. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 धावा. 17 धावांचं लक्ष अजून सुद्धा उर्वरित 16 चेंडूंमागे शैवी 26 चंदनसार या संघाला. अप्रतिम सुरेख टेम्परामेंट विथ टायमिंग चांगलं होतं आणि तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण. मात्र एका क्षणाला आपण पाहिलं 2 गोष्टी घडल्या. एका पिण्याने मात्र चांगला स्ट्रोक खेळला गेला आणि तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या 13 रन. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूमध्ये 16 धावा. एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल. 8 का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कश्मकश मुकाबला. ऑन साइडला बॅट अँड पॅडचा परिपूर्ण संपर्क होताना पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. शैवी 26 चंदनसार संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले 4 जितू याच्या हातखंडामधून. चेंडू आहेत 14 आणि 14 चेंडूमध्ये अजून सुद्धा 15 धावांचं लक्ष समोर. 5 चौकार येत नाहीयेत. सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट करतायत. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळसाचे असं म्हटलेलं आहे आणि 1-1 रन्स लाईफ लाईन. परंतु यावेळेला मात्र पिण्या थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे चौका, ब्रँडेड फटका. व्हॉट अ शॉट. थँक्यू तुझं, थँक्यू. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पहा दडपण लगेच आलं, कारण अपकमिंग क्रिकेटर आहे, एक्सपिरियन्स नाहीये थोडाफार आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड थोडंसं डावळलं गेलं. 1 धाव अर्जित. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून एका हाताने सुरेख पद्धतीने चेंडू स्टॉप केला जातोय. 2 षटकांचा खेळ आणि धावसंख्या 20 या धावसंख्येवर. 12 चेंडू आणि 9 धावा. 12 गेंदे शेष और 9 रन की जरूरत. 12 balls remaining and 9 runs required to win. शैवी 26 चंदनसार टीम. चला टीम मीटिंग करू नका, त्याचं भान ठेवायचं. यानंतर अष्टविनायक वर्सेस तेजस 11 नेक्स्ट मॅच. ॲब्सोल्युटली सुपर मॅच. मिस्टर कृष्णा गोलंदाजी मार्कवर जादुई गोलंदाजी करेल का, मॅजिक गोलंदाजी करेल का? आमच्या साईड स्क्रीनवर प्रतीक घरत पाहायला मिळतोय. एक मोठा बलाढ्य संघामध्ये ओरम टेनिस क्रिकेटमध्ये दादा संघामध्ये ज्याचा
मात्र दबदबा पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम कळमचा खेळाडू हा आपण पाहतोय. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार तोच खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा मॅजिक गोलंदाजी करेल का? 12 चेंडू 9 धावा. पिन्या स्ट्राइक एंड कडे सज्ज होताना पुन्हा एकदा डावकऱ्या हाताचा गोलंदाज. राऊंड द विकेट वेट केलं, वेट अँड वॉच करून चेंडूला फक्त दिशा दिली. राहुल आदवडे मात्र पुढे सरसावतो एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी 1 धाव आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 21 या धावसंख्येवर 21 रन. 8 धावांचं लक्ष समोर. 11 चेंडू 8 धावा. तर थोडंसं समोरून हटायचंय जरा प्लीज प्रेक्षक वर्ग. या वेळेला बॅकफुटला इंटू द गॅप मध्ये सौरव गांगुली कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू सुमारेच्या पलीकडे. VPL चौकार. थँक्यू. ही खासियत मनीष या खेळाडूकडून पाहायला मिळते. ही ताकद आहे, ही हिंमत, हे धैर्य, हे धाडस, हे मनसुबा, मानस, हेतू, उद्देश या सर्व काही या स्ट्रोक मागे लपलेल्या दिसल्या आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार आणि 4 धावा. फलक हलत राहत आहे. 25 या धावसंख्येवर विजयासाठी 4 धावांचं लक्ष समोर. यावेळेला लेग ब्रेक चेंडू जरूर होता. चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू मात्र यावेळेला स्टॉप केला जाईल का? सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा निश्चित स्वरूपात. नॉट आउट आतापर्यंत खेळी करतोय. 2 धावांचं लक्ष समोर. यानंतर होणारा सामना अष्टविनायक वर्सेस तेजस 11. अष्टविनायक वॉन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटच्या परिभाषेत अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट म्हटलेलं आहे, परंतु कधी कधी फलंदाजांना त्याचा उपयोग करावा लागतो. स्कोर लेवल होताना एका धावेची आवश्यकता. विजयाचा सुगंध दरवळताना शेवटी 26 चंदन सार या संघाकडे. यावेळेला मात्र विन होताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे. विन होताना कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन शेवटी 26 चंदन सार. थँक्यू स्वप्नील. तर मॅन ऑफ द मॅच ज्याच्या गोलंदाजीच्या परफॉर्मन्समुळे जर आपण विचार केला तर स्कोर थांबला गेला आणि अक्षरशः मात्र दानादानी उडवली त्या गोलंदाजाने. तो गोलंदाज जर आपण पाहिला तर 3 धावा देऊन 4 गडी बाद केले.